आता हे पाहून तुम्हालाच काय मला प्रश्न पडला होता, माऊली सकाळ सकाळ साईटवर काय नेमकं फॅरंग लवली लावून राहिले काय? तर विषय फॅरंग लवलीचा नाही, ओढ मच्छा होता. कारण की मच्छरांनी आमचे बिगर कपडे काढताच मारली होती ना. आणि आता हे वाडा कुडाला आहे तेवढं मला कमेंट मध्ये सांगा. ज्यांना माहिती त्यांनी मला डीएम ला यायची थोडी माहिती सांगा. आपण याच्यावर उद्या परदेशी एक ब्लॉग काढू नाही का? तर जय श्रीराम भावांनो, मी विक्या ब्लॉग स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आवरून साईटवर निघलो होतो ना. आता आपला विषय असा आहे, 300 रुपये चप्पल पाया देईन 14 लाखाच्या घोड्यात मस्तपैकी साईटवर जात असतो. नादच करायचा नाही, विषय टॉपचा आहे ना आपला. नंतर आहे ना साईटवर गेलो भोंगा फाईट मध्ये, साईटवर गेलो ना. आता काय तिथं स्टील सरळ करायला जागा नाहीये आणि त्याच्यात मच्छर चौचौ अशी जिंदगी झंड झाली. त्याच्यामुळे माझ्या हाताशी होत होते, मला त्रास झाला माझ्या हाताशी होते. आता खरं सांगायचं म्हणजे मग हळद लावायचं वय, हळद लावायच्या वयात मी ओढमच लावत होतो. कारण की मच्छरांनी माझी जिंदगी झंड केली. मी ओढमच नसतं लावलं ना, हळद लावायच्या वया पोहत मी जिवंतच नसतं राहिलो, असं मला तिथं कळलं होतं. कारण की काम अडचणीच ठिकाणी असे मच्छर चावत येत ना भैया, का नादच करायचा नाही. आणि कामाच्या नादात त्यांना मारता येत नाही. पण भैया जेव्हा मच्छर हातात येईल ना, तेव्हा असं वाटत त्याला धरून त्याच्या ढोंगाला असा गरम का द्यावा काय. आणि मच्छर असे नेबळे जाऊन येत नदी आपलीकडले मच्छर नाही येत. आपलीकडे मच्छर कसे चापट आणले उडून जाते, ते मच्छर असे चापट टाकली का डायरेक्ट मच्छरचं रक्तच बाहेर येते. मच्छर तर लय नेबळे, पण असे भांगारवणी चावत येत ना, का नादच नाही का. बिम बिम मानला भीमचा सिनेमॅटिक घेत होतो. माऊली म्हणले मच्छरांचा आत्मा भीम मध्ये उतरलाय, इकडे जरा तुला गंमत देतो येता यायच्या तडाका म्हणलं. मी तर सिनेमॅटिक काढित होतो. माऊली कोण हाका मारते. माऊली म्हणले बघ ना भीम कसा हसतोय हालातोय डांगांग डांगांग येता यायच्या तडाका म्हणलं. मच्छरांचे औषध भीम मध्ये उतरले काय नु. आणि आता कधी काय होईन काय कळाना, माणसं मोसम सगळं पुलतं पालतं झालंय. भोंगळा पाऊस यायला लागला वजनात आणि आम्ही आता स्टील सरळ करीतो. खरं सांगायचं म्हणजे सारी कोणी जिंदगी झंडी स्टील सरळ करायला जागा नाहीये. माऊलीच्या फोन मध्ये असे भारी दर्द भरी गाणे लावले, भीम बांधित होतो. गाणं लय भारी होतं. बॉटल बी उठाला या, बॉटल नाही फक्त डबान पिशी उचलूनच होतो आम्ही. बॉटल आणली जिंदगी झंड होती बरं का. वातावरण गाणं असं नाच सूट झालतं ना भैया, का विषय नाही, विषय टॉपचं झालतं डायरेक्ट. पण आता ते म्हणतात ना, मुझे भरी बरसात में पीने दो नाही आम्हाला बिम बांधणे दोन, फिर हमको घर को जाने दोन, लव यू पब्लिक. चला जाता आवरून बिवरून मस्त वेगळे घरी चाललो. चला बाय बाय.